ग्रामपंचायतमध्ये विविध प्रकारचे कागदपत्र, विविध प्रकारचे रजिस्टर्स असतात आणि ते जर कागदपत्र आपल्याला आपल्या डोळ्यांनी पाहायचे असतील किंवा त्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जर आपल्याला हव्या असतील तर त्या पाहण्याचा, ग्रामपंचायतमध्ये स्वतः जाऊन निरीक्षण करण्याचा आपल्याला अधिकार आहे का? आणि जर असा अधिकार असेल तर तो कोणत्या नियमाने अधिकार आहे ते मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे. तर सर्वप्रथम महाराष्ट्र ग्रामपंचायत कागदपत्रांची तपासणी, त्यांच्या प्रती व त्यांचा शोध नियम 1963 कलम 3 नुसार असा अधिकार सर्वसामान्य नागरिकांना आहे की ते ग्रामपंचायतमध्ये जाऊन कोणतंही रजिस्टर आपल्या डोळ्यांनी पाहू शकतात किंवा जर आपल्याला त्या कागदपत्राच्या साक्षांकित प्रती जर पाहिजे असतील तर त्यासुद्धा घेऊ शकतात. अशा प्रकारचा हा नियम आहे. परंतु अशा प्रकारचे कागदपत्र जर आपल्याला आवश्यक असतील, जर पाहणी आपल्याला करायची असेल तर प्रथम आपण ग्रामपंचायतकडे एक निवेदन, एक अर्ज करायचा आहे की मला या प्रकारचे रजिस्टर पाहायचे आहे, या कागदपत्रांची मला नजर पाहणी करायची असून मला त्या कागदपत्रांची एक साक्षांकित प्रतसुद्धा आवश्यक आहे. जे काही असेल ते, नुसती जर आपल्याला पाहणी करायची असेल, नजर पाहणी करायची असेल तर ते पण आपण पाहू शकतो, त्याच्या प्रतीसुद्धा आपण घेऊ शकतो. तर यासाठी ग्रामपंचायतकडे अर्ज करून ग्रामपंचायतच्या कार्यालयीन वेळेत आपल्याला बोलवलं जाईल. त्यानंतर आपण जा आणि जे कोणते कागदपत्र आवश्यक आहेत ते पहा, त्याच्या प्रतीसुद्धा घ्या. मित्रांनो, हा नियम खूपच अति महत्त्वाचा आहे. सर्वसामान्यांच्यासाठी हा जो काही नियम आहे तो खूप अनमोल असा नियम आहे आणि हा व्हिडिओ खूप आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. जर आपल्याला या अशा प्रकारची कुठेही गरज लागली तर नक्कीच हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.